श्रद्धा सदेश्वर डुबुले. मी रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमी खंडेराजुरी इथे इयत्ता 11वी मध्ये शिकत आहे. तर मी आज तुम्हाला पाण्याची बचत कशी करावी याबद्दल माहिती सांगणार आहे. पाणी हे जीवन आहे आणि ते एक मौल्यवान नैसर्गिक संसाधन आहे. पाण्याची बचत करणे आणि त्याचा योग्य वापर करणे ही काळाची गरज बनलेली आहे. पाण्याची बचत करण्यासाठी आपण स्वतःपासून प्रयत्न केले पाहिजेत आणि पाण्याची बचत केली पाहिजे. पाणी जर आपण आत्ता वाचवले तर भविष्यातील आपल्याच पिढ्यांसाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होते. घरामध्ये देखील आपण पाणी खूप प्रमाणात वाया घालवतो. तर ते पाणी वाया न घालवता दात घासताना, अंघोळ करताना जिथे जिथे आपण पाणी वापरतो तिथे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. आपण वापरलेले पाणी इतरत्र न फेकता तर ते झाडांना टाकले पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल. जर आपण पाण्याची बचत केला तर नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण होते आणि निसर्गाचा समतोल राखला जातो. शेतीमध्ये देखील पाण्याचा वापर खूप प्रमाणात केला जातो. पिकांना आवश्यक तेवढेच पाणी पाहिजे असते. जर पिकांना पाणी जास्त दिले तर ते पिकांचे देखील नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतीमध्ये देखील आपण तुषार सिंचन, ठिबक सिंचनचा उपयोग केला गेला पाहिजे, जेणेकरून पिकांना आवश्यक तेवढेच पाणी मिळेल. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये आपण पाणी वापरतो, त्यामुळे आपल्या कुटुंबाची जी पाण्याची बिले आहेत ती जास्त येतात. जर तिथे देखील आपण पाण्याची बचत केली तर कुटुंबातील पाण्याची बिले कमी येतात आणि आपली आर्थिक देखील बचत होते. पावसाचे पाणी साठवून आपण त्याचा पुनर्वापर केला पाहिजे, जेणेकरून तिथे देखील पाण्याची बचत करता येते. शेतीमध्ये मातीची बांध घालणे किंवा मातीची बांधणी करणे यामुळे आपण पावसाचे पाणी जमिनीत साठवू शकतो आणि ते शेतीसाठी वापरता येऊ शकते. जर आपण पाण्याची बचत केली तर खरंच ते खूप उपयोगाचं आहे. पाणी नाही द्रव्य, ते आहे अमृततुल्य. पाण्याचे केले रक्षण तरच होईल वसुंधरेचे संरक्षण. धन्यवाद.